जय भीम, नमस्कार. मी अर्जुन वाघ, वंचित बहुजन आघाडी शिरपूर तालुका अध्यक्ष. दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनात अर्थात दिल्ली पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना अमानुष्यपणे जो लाठीचार्ज केला आणि आशू गोळ्याचे जे धूरचे गोळे उडवले त्यांच्या अंगावर आणि त्या विद्यार्थ्यांना जे मारहाण करण्यात आलेली, त्या निषेधार्थात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. 23/7/2026 रोजी उद्या मी शिरपूर तालुक्यावासियांना व शिरपूर शहरवासियांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी हे नियम पाळावे आणि वंचित बहुजन आघाडीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर यांनी जे हाक दिलेली आहे की पूर्ण महाराष्ट्र बंद व्हायला पाहिजे, तर शिरपूरवासियांनी सुद्धा याला प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावं. कारण की हा मुद्दा एका राजकीय मुद्दा नाही, हा मुद्दा संपूर्ण विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे. आपल्या देशाचे भविष्य आहेत विद्यार्थी आणि त्यांच्यावर जर असा अन्याय होत असेल तर कुठंतरी आपण सहकार्य केलं पाहिजे. 21 विद्यार्थ्यांच्या बळी गेलेला आहे. या गोष्टीमध्ये 21 विद्यार्थ्यांच्या बळी गेलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या इस्तिफासाठी, यांच्या राजीनाम्यासाठी 21 विद्यार्थ्यांचे मृत्यू गेलेले आहे. नीटचा पेपर लीक झालेला आहे. मी सगळ्या शिरपूरवासियांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी या बंदला पूर्णपणे प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय हिंद. चालू करा. तरी सुद्धा आम्ही उद्या 23/7/2026 रोजी शिरपूर भीमनगर या ठिकाणून बस स्थानकापर्यंत रॅलीचे आयोजन केलेलं आहे. ज्या लोकांना असं वाटतं की ज्या 21 जणांच्या बळी गेलेला आहे आणि हे बंदच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल कुठेतरी, तर त्यांनी या रॅलीत सहभागी व्हायला पाहिजे. मी अशी त्यांना विनंती करतो. संघटना असेल, राजकीय पक्ष असतील, या सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, या सर्वसामान्य लोक असतील, व्यापारी असतील, सर्वांना, शेतकरी असतील, सर्व संघटनांना मी आव्हान करतो, विनंती करतो हात जोडून की त्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये हे रॅलीत सहभागी व्हायला पाहिजे. मी अशी विनंती करतो. धन्यवाद.